गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण गुरुचरित्राचा 19वा अध्याय पाहणार आहोत. काल आपण घेवड्याचा वेल उपटला आणि म्हणजे छेदन केलं वगैरे आणि नंतर मग त्याला कसे दारिद्र्य त्याचं गेलं आणि तो समृद्ध जीवन जगू लागला, म्हणजे धनधान्याने सुखी झाला हे आपण पाहिलं. याच्यामध्ये कालचा जे आपल्याला प्रवचन किंवा तो अध्याय आहे त्याच्यामधलं निरूपणाचं सार हेच आहे की तुमचं प्रारब्ध ठरतं कर्मानुसार आणि कर्मामुळे पाप पुण्य सगळं ठरतं आणि त्याची फळं कशी येतात या संदर्भामध्ये तो ब्राह्मण त्याच्या पत्नीला सांगतो तो बोध आहे. आणि दुसरा बोध असा आहे की गुरुकृपा ही सूक्ष्म आणि स्थूळी असते, म्हणजे ती तुम्हाला वरवर दिसून येत नाही, ती खोलवर करून जाते. जर त्याने मूळ उरलेलं तर कदाचित तो हंडा लागला नसता धनाचा, ते धन त्याला मिळालं नसतं. म्हणजे महाराज अशा पद्धतीनेही चमत्कार म्हणा किंवा अशी कृपा करतात की ती बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ते वाटते, म्हणजे त्यांना आधी वाटलं की आम्ही असं काय केलं, आमच्याकडून काय दोष झाला की ज्याच्यामुळे घेवड्याचा वेल त्यांनी छेदन केला आणि नेला. कारण आमचा घास घेतला हिरावून असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ते महाराजांची कृपा फक्त वरवर भावू इच्छिता किंवा तेवढंच त्यांचं ज्ञान असेल, पण महाराज सूक्ष्म अशी कृपा करतात, त्याचं हे उदाहरण आहे. आज आपण 19वा अध्याय पाहणार आहोत आणि लक्ष सर्वांनी द्या. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागला सिद्धाची आचरणा कर संपुट जोडून या जाणं विनमी तसे तयवेळी. आणि नामधारक हा सिद्धाच्या चरणाशी लागलेला आहे आणि कर संपुट हे याला 2 हात, त्याला म्हणतो 2 हात जोडून हे त्यांच्या चरणाशी लागलेलं आहे. आणि त्यावेळेला ते विनवत आहेत, विनंती करतात. जय जय अजय योगेश्वरा भक्तजन मनोहरा तूच ज्योती अंधकारा भवत्सागर तारक तू म्हणजे हे योगेश्वरा तुझा जय जयकार असो, तू भक्त जन मनोहर असं झालं, म्हणजे भक्तांचं मन हरण करणारा असा तो आहे. आणि या अंधारी आयुष्यामध्ये किंवा या अंधारी जीवनामध्ये अंधकारमय जीवनामध्ये तू ज्योती स्वरूप आहे, तू प्रकाश आहेस, तू आशेचा किरण आहे, तू मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे. अज्ञान तिमिर रजनींत निजलो होतो मदोन्मत्त गुरुचरित्रमस अमृत राशन करिवले दातारा. अज्ञान तिमिर अंधकारात म्हणजे अज्ञान तिमिर अज्ञानाचा अंधार होता, त्या रजनीमध्ये त्या रात्रीमध्ये मी निजलो होतो, म्हणजे आम्ही अज्ञानी होतो आणि त्या अज्ञानामुळे मदोन्मत्त याचा अर्थ आहे की गुंग झालो होतो आणि त्या अज्ञानाचं सुख आपण मानत होतो आणि त्या अज्ञानानेच दुःख मानत होतो. गुरुचरित्रमचं अमृत आणि हे गुरुचरित्राचं अमृत प्राशन करिविले दातारा, तू आम्हाला प्राशन करायला दिलंस. कारण गुरु कृपा त्यांच्या घराण्यावर होते. सायनदेवांचा 5वा हा वंशज आहे. 5व्या वंशामध्ये हा गंगाधर आहे. गंगाधराचा मुलगा सरस्वती आहे. सरस्वती गंगाधर हा ज्याच्या वंशामध्ये गुरुकृपा ज्यांना लाभली आहे, गुरुसेवा लाभली आहे आणि गुरु सेवा करत आलेली आहेत, असं असताना देखील तो अज्ञानपणे
वर्तत होता, गुरुभक्ती दृढ नव्हती म्हणून. आणि त्यावेळेला गुरुचरित्र ऐकण्याची कामना उत्पन्न झाल्यामुळे सिद्ध त्याला गुरुचरित्र सांगतात आणि गुरुच्या एक गुरुबद्दल त्याच्या लीला सांगता सांगता त्या आचरणातून महाराजांच्या लीलेतूनच बोध ते सांगतात. आणि त्याच्यामुळे ते अमृतपान करता करता पुढे तो म्हणतोय, त्याने झाले मज चेत, ते मी ज्या झोपलेलो होतो त्या अज्ञान तिमिर अंधकारामध्ये, अज्ञानाच्या अंधकारामध्ये मी झोपलेलो होतो, तिथे तू मला जाग केलंस. ज्ञान सूर्य प्रकाश होतं, म्हणजे जेव्हा सूर्य उगवल्यानंतर अंधकाराचा नाश होतो आणि सगळी सृष्टी जागी होते, त्या पद्धतीने तुम्ही मला जाग केलं. तुझे कृपेने जागृत झालो स्वामी सिद्धमुनी, तुझ्या कृपेने मी जागृत झालो, जागा झालो. उडील कथा विस्तारा, कृपा करी गा दातारा, निरोपावी जी योगेश्वरा, म्हणून लागला चरणासी. आणि आता पुढील कथेचा विस्तार करा असं म्हणून तो त्यांच्या चरणाशी लागलेला आहे. ऐकून शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारून गुरुमहिमा अनुपम. आणि हे शिष्याचं वाक्य ऐकून त्या गुरूंना आनंद झालेला आहे, सिद्धमुनींना आनंद झालेला आहे. आणि हे गुरुमहिमा सविस्तृत त्याला सांगत आहेत, जे अनुपम असा तो गुरुमहिमा आहे. शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन एक गुरुची कथा, औदुंबरा वृक्ष खालता, होते श्री गुरु परियेसा. त्या म्हणाले की नामधारका, मी तुला गुरुची कथा सांगतोय की जे औदुंबराच्या वृक्षातळी जे विसावले होते, ऐकून सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न. आणि सिद्धाचं हे वाक्य ऐकून नामधारक त्यांना म्हणजे सरस्वती गंगाधर प्रश्न करतोय, अनेक पुण्य वृक्ष त्यजून त्या प्रीती औदुंबरी. ते म्हणतं की एवढे पुण्यवृक्ष जे आहेत ते सोडून, म्हणजे वड आहे, पिंपळ आहे, अनेक आहेत. म्हणजे अगदी जर का आवळा म्हटलं तर आवळ्याखाली इंद्राचं निवासस्थान आहे, रानावळा. तर अशा प्रत्येकाखाली आपण एक एक वृक्ष हे दिलेलं आहे. म्हणजे आधी साईबाबा म्हटलं की लिंबड्याचं झाड, कडुलिंबाचं. तर हा जो भाग आहे, तर अनेक पुण्यवृक्ष सोडून औदुंबरावर प्रीती का औदुंबराचा वृक्ष त्यांना आवडतोय? तो म्हणतो की अश्वस्थ वृक्ष असे थोर आणि पिंपळासारखा, अश्वस्थ म्हणजे पिंपळ, पिंपळासारखा थोर असा ज्याचं महात्म्य आहे असा वृक्ष आहे. म्हणून सांगते वेद, चारी वेदांनी वाखाण दिलेलं आहे त्याचं श्रेष्ठत्व. असा श्री गुरुसी आवडे औदुंबर, आणि श्री गुरूंना मात्र औदुंबर आवडतो. कवण कारण निरूपावे, काय कारण आहे ते तुम्ही सांगा असं ते म्हणतात. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये अश्वस्थाची उपमा या संसाराला दिलेली आहे. आणि तोच अश्वस्थ म्हणजे पिंपळ ब्रह्मांड पुराणामध्ये पिंपळाविषयी जे उल्लेख येत आहेत ते 39व्या अध्यायामध्ये गुरुचरित्रांच्या येतात. त्या वृक्षाखाली सर्वच्या सर्व देवांचा निवास आहे, हे त्याचं महात्म्य आहे. आणि इव्हन म्हणजे पिंपळाचा वृक्ष तोडला तर त्याचे पितृकुलातील आणि मातृकुलातील पिढ्यासुद्धा नरकामध्ये अखंड जातात, हे एवढं त्याचं महात्म्य आहे. म्हणून आपल्याकडे पिंपळाचं झाड तोडू नये असं विधान आहे, हल्ली सर्रास तोडताय. अश्वस्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगते वेदचार, श्री गुरुसी आवडे औदुंबर, कवण कारण निरोपावे, काय कारण आहे त्याचं सांगा.
सिद्ध म्हणे नामांकिता, सांगेन त्याची वृत्तांता. जधी नृसिंह अवतार होता हिरण्यकश्यप वधार्थ. आणि मी तुला म्हणे त्याचा वृत्तांत सांगतो की नृसिंह सरस्वती महाराजांना औदुंबरावर प्रीती का आवडत. तर जेव्हा नरसिंहाचा अवतार होता जो हिरण्यकशिपूच्या वधासाठी झाला होता, नखे करुणी दैत्यासी विदारियाले कोपेसी आतडी काढून या हर्षी घालीतसे माळ गळा. आणि त्याला नखानं मारलेलं आहे. नखाने त्या दैत्याला विदारिले म्हणजे फाडून काढलेलं आहे. कोपेसे रागाने, कोपून म्हणजे रागाने त्याला फाडला. आतडी काढून हर्षी, आणि त्याची आतडी काढून घाली तसे माळ गळाची अशी गळ्यामध्ये वगैरे अशी घातली. जेव्हा आतडीशी त्याची काढली नखाने त्यावेळेला त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी. त्या हिरण्यकशिपूच्या पोटामध्ये काळकूट नावाचं विष होतं. विष होते काळकुटी. जैसा वडवाग्नी सिंधू पोटी तैसे विष परियेसा. जसं समुद्रामध्ये वडवाग्नी असतो त्या पद्धतीने ते विष त्याच्या पोटामध्ये होतं. विदारण करता दैत्यासी, त्या दैत्याला फाडून काढल्यावर, त्याचा कोथळा बाहेर काढल्यावर वेधले विष त्या नखासी. ते नखाला लागलं विष आणि ते नखामध्ये गेलं. तापली नखे परियसी, त्यामुळे हाताचा म्हणजे त्याच्या पंज्याचा दाह झाला. तापली नखे परियसी एक शिष्या एक जित्ते. तापली म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मी आता शब्द वापरला की त्यामुळे दाह झाला. दाह म्हणजे तापणे. दाह झाला आणि त्यावेळी ते समयी महालक्ष्मी, आणि त्यावेळेला महालक्ष्मीने घेऊन आली अतिप्रेमी, आणि अगदी ती फळं घेऊन आली. औदुंबर फळे नामी शांती कारणे नखासी. आणि नखाला आग जी होते, दाह जो होतोय तो शमन करण्यासाठी औदुंबराची फळे घेऊन आली. त्यावेळी शीतलार्थ थंडावा मिळावा म्हणून नखे रोवली औदुंबरांत. आणि ती नख त्या नखामध्ये औदुंबर फळं रोवली. विषाग्नी झाला शांत. त्या विषामुळे जो दाह होत होता तो शांत झाला आणि उग्र नरसिंह शांत झाला. आणि तो उग्र नरसिंह जो होता तो शांत झालेला आहे. आयुर्वेदानुसार उंबराचं फळ, उंबर हे शीतल आहे, थंड आहे. म्हणजे औदुंबर जल उष्णतेसाठी अतिशय चांगलं ठरतं. दुसरी गोष्ट औदुंबराची की जर का गाठी असतील तर औदुंबराची साल ठेचून ती त्या भागावर लावावी असे प्राचीन आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये माहिती नोंदवलेली आहे. तर मुळामध्ये तो थंड आहे. औदुंबर वृक्ष थंड आहे, जो शीतकारक आहे. आणि त्यामुळे तो उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंह देव, देता झाला लक्ष्मीस खेव. संतोषोनी उभय देव वर देती त्यावेळी. आणि त्यावेळेला असं झालं की नरसिंह देव म्हणजे जो नृसिंह अवतार झालेला आहे तो शांत झाल्यावर, त्याची नखांचा दाह शांत झाल्यावर लक्ष्मीला त्याने आलिंगन दिलेलं आहे, मिठीमध्ये घेतलेलं आहे. आणि संतोषीने त्यांनी आशीर्वाद दिला. त्यावेळी औदुंबरासी, त्या औदुंबराला आशीर्वाद दिले, वर दिलेला आहे. त्यावेळी औदुंबरासी देतो वर ऋषिकेशी. परमेश्वर देव त्यांना
आशीर्वाद देतोय. सदा सफळ तूची होसी कल्पवृक्ष तुझे नाम. आणि तू सदा सफळ होईल म्हणजे तुला भरपूर फळं येतील. आणि कल्पवृक्ष आहे तुझं नाव कल्पवृक्ष म्हणून होईल किंवा तू कल्पवृक्ष म्हणून मान्य पावशील. जे जन भजती भक्तीसी, त्या औदुंबराला जो भक्तीने भजन करील, काम्य होतं त्वरितेसी, त्याचं काम्य त्याची इच्छा ही पूर्ण होईल. तुझं देखता परियेसी, तुला नुसतं पाहिलं तरी उग्र विष शांत होईल. म्हणजे विषनाशक आहे. औदुंबर हा विषनाशक आहे. उग्र विष शांत होय. जे सेवती मनुष्य लोक कामना करूनी अनेक, जी तुझी सेवा करणार आहेत, जी मनुष्य तुझी जी सेवा करणार आहेत ती फळप्राप्ती होय निक पापा वेगळा होय नरू. जे मनुष्य लोक तुझी सेवा करतील त्यांची कामना पूर्ण होईल, त्यांना फळप्राप्ती होईल. आणि ते निश्चय करून, निश्चयी अगदी ठामपणे सांगतो की ते पापा वेगळे होतील, म्हणजे त्यांचं पाप नाश होईल. वांझणारी सेवा करिता, ज्यांना मुलबाळ होत नाही आहे त्यांनी औदुंबराची सेवा करता. वांझणारी सेवा करता पुत्र होती सत्वरता, त्यांना पुत्र होतील. जे जन असती दैन्य पीडिता, आणि जे दैन्य दीनाने जे पीडित आहेत, त्रस्त आहेत, सेविता होते श्रेयायुक्त, आणि त्यांना लक्ष्मी प्राप्त होईल. तुझे छायसी जळांत स्नान करता पुण्य बहुत, तुझ्या छायेखाली, तुझ्या झाडाखाली, तुझ्या खाली बसून जे आंघोळ करतील, स्नान करतील, स्नान करता पुण्य बहुत, त्यांना पुण्य प्राप्त होईल. भगीरथीचे स्नान त्वरित, तितके पुण्य पर्यसा, त्यांना गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळेल. तितके पुण्य पर्यसा. तुझे छाई बैसून, तुझ्या सावलीमध्ये, तुझ्या वृक्षातळी बसून जे जन करती अनुष्ठान, जी लोक अनुष्ठान करतील, अनंत फळ होय ज्ञान, त्याला अनंत पुण्य प्राप्ती होईल, अनंत फळ प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल. कल्पिले फळ होय त्यासी, आणि जे कामना केलेली आहे, जे मनात कल्पिलेलं आहे ते त्याला प्राप्त होईल. तुझं सेवी त्या नरासी, जी सेवा जे करतील, व्याधी न होय कवणे दिवसी, त्यांना व्याधी होणार नाही. ब्रह्महत्या महादोषी, आणि जरी ब्रह्महत्या जरी असेल, पुनीत होय पर्यसा, आणि ब्रह्महत्येचं पापसुद्धा त्याचा नाश होईल आणि तो पुण्यवान होईल. जे जन कल्पोनी मानसी, मनामध्ये कल्पोनी कल्पना करून तुझं सेविती भावेसी, आणि तुझी जी सेवा करतील, कल्पना पुरती भरवसी, त्यांच्या मनात ज्या कल्पना आहेत, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्यासुद्धा पूर्ण होतील. कल्पवृक्ष तुची होसी, आणि म्हणून कल्पिलेलं फळ तू देणारा कल्पवृक्ष होसील. मी सदा बसे तुझं वापासी, मी अखंडित तुझ्या पाशी, तुझ्या वृक्षातळी मी विसावलेला असेल. लक्ष्मी सहित संतोषी, लक्ष्मी सहित मी तिथे असेल. म्हणून वर देती हर्षी, आणि म्हणून त्याला आनंदाने आशीर्वाद देतात, वर देतात. नरसिंह मूर्ती तये वेळी, आणि त्याला नरसिंह मूर्ती म्हणजे स्वतः नृसिंह हा अवतार आहे जो विष्णूचा, ते त्याला आशीर्वाद देतात. ऐसा वृक्ष औदंबरू, असा हा औदुंबर आहे. कलियुगी तोची कल्पतरू, या कलियुगामध्ये तो कल्पतरू आहे. नरसिंह होता उग्रू, आणि नरसिंह अवतार हा उग्रच होता, कोपिष्ट. कारण या भक्त पालक आहे, भक्त प्रतिपालक आहे तो, आणि भक्तांचं संरक्षण करण्यासाठी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश, आणि सद्रक्षणाय खलनिग्रहणाय जे वाक्य आहे हे सुद्धा उपनिषदातलं आहे. बहुधा की महाभारतातलं काही माहिती नाही, मला आठवलं पाहिजे. तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी उग्र असा तो
संतप्त झालेला असा तो अवतार आणि येतो आणि त्या हिरण्यकश्यपूला मांडीमध्ये घेऊन त्याचं पोट विदारण करतो, फाडून टाकतो. असा तो क्रोधाग्नीने असलेला नरसिंह आणि त्याच्यामध्ये काळकूट विषयानं नखसुद्धा त्याची ती नखामध्ये ते विष लागल्यामुळे तो दाह परत. तर असा तो नरसिंह होता आणि तो औदुंबराच्या फळं त्याच्या नखामध्ये रोविता तो दाह त्याचा शांत झाला. नरसिंह शांत झाले आणि ते उग्र होते, शांत झाले, त्यापाशी ते शांत झाले. या कारणी श्री गुरुमूर्ती आणि याच्यासाठी श्री गुरुमूर्ती म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज नरसिंह मंत्री उपासना करते आणि त्यांची उपासना त्यावेळेला नरसिंहाचीच होती. आणि नरसिंहाची उग्र उपासना ते करत असताना ती जी शांत राहण्यासाठी, शांत होण्यासाठी औदुंबरी वास करती, उग्र करावया शांती औदुंबरी वास करती. आणि हे नृसिंह सरस्वती महाराज हे नरसिंहाचीच उपासना त्यावेळेला करत होते आणि त्यामुळे ती जी उग्रता आहे ती शांत करण्यासाठी ते औदुंबर स्थळी राहिले. अवतार आपण तयाचे स्थान आमुचे साचे शांती करावया उग्रतेचे म्हणून वास औदुंबरी. आणि मुळामध्ये विष्णूचाच अवतार नरसिंह आहे आणि नृसिंह सरस्वती महाराज सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशामध्ये विष्णू तत्व आहे. आणि त्यामुळे औदुंबरामध्ये औदुंबरस्थळी त्याच्या खाली औदुंबराच्या त्यांचा वास आहे. सहज वृक्ष औदुंबरू हे साधा असा वृक्ष आहे, कल्पवृक्ष समान तरू पण तो कल्पवृक्षा समान आहे. विशेष वास करी गुरु. आणि परत काय स्वतः नृसिंह सरस्वती महाराज पण तिथे वास करतात. कल्पिले फळे तेथे होती आणि जे जे तुम्ही कल्पिलेलं आहे ते तुम्हाला तिथे फळ प्राप्त होणार आहे. या कल्पद्रुमातळी होते श्री गुरु चंद्रमौळी ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी मनुष्य देह धरून या. आणि त्या कल्पवृक्षाखाली त्या औदुंबराखाली श्री गुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी. नेत्रभाळी म्हणजे ज्याच्या भाळावर कपाळावर नेत्र येतो म्हणजे शंकर. हे मनुष्य देह धरून तिथे स्थिरावले किंवा राहतात. भक्तजन तारणार्थ पावन करी सर्व तीर्थ अवतार त्रिमूर्ती श्री गुरुनाथ भूमीवरी वर्तत असे. आणि या भक्तजनांचा तारण करण्यासाठी आणि सर्व तीर्थ पावन त्यासाठी ते करतात. आणि हे अवतार त्रिमूर्ती गुरुनाथ म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेशाचा जो अवतार आहे या भूमीवर वर्तत असे किंवा वावरत आहेत. वृक्षातळी अहर्निशी आणि औदुंबराच्या वृक्षातळी श्री गुरु असते गोप्यसी गुप्त रूपाने औदुंबराच्या झाडाखाली ते असतात. माध्यान्ह काळ समयासी समारंभ होय तेथे. आणि दुपारच्या वेळेला तिथे एक समारंभ होतोय. काय अमरेश्वर सन्निधानी त्या अमरेश्वरच्या इथे जे औदुंबर वृक्ष होता तिथे ते एक समारंभ तिथे दुपारच्या वेळेला होतोय. आणि बसती 64 योगिनी तिथे ज्या 64 योगिनी आहेत ते पूजा करावं या माध्यांनी दुपारच्या वेळेला पूजा करण्यासाठी श्री गुरुजवळी येती नित्य. आणि श्री गुरूंची पूजा करण्यासाठी त्यांच्याकडे त्या 64 योगिनी. जर अमरेश्वराच्या मंदिरात जर गेलात तुम्ही तर ती पुढून दत्त महाराजांची मूर्ती आणि त्याच्याबरोबर मागं 64 योगिनीचं स्थान आहे. त्या मूर्ती या बाजूने दत्त महाराजांची आहे आणि त्या बाजूने 64 योगिनी. श्री गुरुजवळी येती नित्य नमन करुणी भक्तीसी. या 64 योगिनी त्यांना भक्तीने नमन करून नेती आपल्या मंदिरासी आणि आपल्या स्थानावर आपल्या घराकडे ते नेतात. पूजा करती विधानेसी जी शास्त्रविधानाप्रमाणे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे
त्यांची पूजा करतात. गंध परिमळ सुगंधयुक्त म्हणजे अगदी गंध म्हणजे अत्तर असेल, अष्टगंध असेल, चंदनाची उटी असेल, कस्तुरी अगदी सुगंधी द्रव्यासहित आरोगोनी तया घरी निरोप पुनरपी येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करती देखून या. आणि ते काय करतात की पूजा वगैरे घेऊन त्यांनी नैवेद्य वगैरे अर्पण केलेला तो स्वीकारून म्हणजे अन्नग्रहण भोजन, आरोगण म्हणजे भोजन करून जेवून हे पुनरुपी पुन्हा औदुंबराच्या वृक्षाखाली येतात म्हणजे उंबराच्या झाडाखाली. आणि त्यावेळेला एक ब्राह्मण आश्चर्य करतो की कसं काय अभिनव म्हणती अभिनव यती कैसा म्हणे कसा असा यती आहे न करी ग्रामांत न करी भिक्षा ग्रामांत ऐसा. तर ते म्हणतं की हे असं कसं आहे की हे जे योगी आहेत नृसिंह सरस्वती महाराज हे भिक्षा वगैरे मागत नाही, मग जातात कुठे, जेवतात कुठे, सदा अरण्यवास आणि सदा अरण्यामध्येच असतात, भिक्षाही मागत नाही, मग जगतात कसे, काय खातात. कवणेपरी काळकंठी म्हणजे कशा पद्धतीने काळकंठ्यात करतात म्हणजे काळ व्यतीत करतात. पाहू याचे वर्तमान एखादा नर ठेवून नित्य भिक्षा कोठून पाहू अंत यतीश्वराचा. आणि मग तो ब्राह्मण म्हणतो की एक पाळत ठेवण्यासाठी एक माणूस यांच्यावर नेमूया. हे नक्की काय करतात, जर भिक्षा मागत नाही तर मग जगतात कसे, यांच्या देहाचं पोषण कसं काय होतं हे पाहण्यासाठी एखादा माणूस ठेवूया आणि काय होतंय ते बघूया. नित्य भिक्षा कोठून पाहू अंत यतीश्वराचा, बघूया म्हणे काय होतंय ते. ऐसे विचारून मानसी असं मनामध्ये आणून गेले संगमस्थानासी आणि ते संगमाकडे गेले. माध्यान्ह समयी तयासी उपजे भय अंतकरणी आणि त्याला भीती वाटू लागली, मनामध्ये काही अस्वस्थ वाटू लागलं. जे पाहो म्हणती गुरुचा अंत पाहू इच्छिता तो गुरूंचा पाहता म्हणजे गुरुविषयी जाणून घ्यायचा किंवा शोध मागावर लावून मूळ शोधत त्याची देखती यमाचा पंथ, ते यमपंथचा पाहतात. ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगती तेची जाती. आणि मग साक्षात नृसिंह सरस्वती महाराजांवर पाळत ठेवायचा विचार करतोय आणि त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो मदोन्मत्त खऱ्या अर्थाने अधोगतीलाच असे जाणार. उपसता भय ब्राह्मणासी गेले आपल्या स्थानासी तव गंगानुज तडी असी होता वृत्ती राखित. आणि त्यावेळेला तो ब्राह्मण आपल्या स्थानाला गेलेला आहे आणि तेव्हा गंगानुज हा नावाचा जो नावाडी आहे तो तिथे तिथे शेत वृत्ती म्हणजे शेत राखीत होता. त्याने देखील स्त्री गुरुशी त्याने पाहिलं की स्त्री गुरुशी योगिनी आल्या पूजेसी, योगिनी येऊन त्यांची पूजा करतायत वगैरे आणि त्याला बरोबर घेऊन येत आहेत. योगिनी सहित श्री गुरु सुद्धा आहेत आणि योगिनी त्यांच्याबरोबर आहेत. आणि गेले गंगेमध्ये येता कैसी वाट झाली जलांत. आणि त्या गंगेमध्ये त्या नदीमध्ये वाट झाली, पाण्याने मार्ग दिला जाण्यासाठी. वाट झाली जळांत विस्मय करीत होणार. आणि तो आश्चर्य करू लागला म्हणे कैसा यतीश्वर, हा कसा असा यती आहे. द्विभाग झाले गंगा नीर, पाण्याचे 2 भाग झाले नदीच्या. तेवी गेले गंगेंत. आणि कसे काय गंगेमध्ये गेले. श्री गुरुनाथा नमुनी पूजा करते योगिनी. त्या नृसिंह सरस्वती महाराजांना श्री गुरूंना
ते ते जे 64 योगिनी आहेत त्या पूजा करतात आणि भिक्षा तेथे करू नये, तिथे भिक्षा घेऊन, तिथं अन्न घेऊन करू नये. आले मागुती बाहेर आणि ते पुन्हा आले. नृसिंह सरस्वती महाराज ते पुन्हा आले. पाहत होता गंगानुज, आणि हे सगळं त्या गंगानुजानं पाहिलं. म्हणे कैसे झाले चोज, म्हणे कसं काय झालं म्हणे यांचं जेवण वगैरे, अवतार होईल ईश्वर काज, आणि हा साक्षात अवतारी आहे म्हणून पूजिती देवकन्या. आणि म्हणून या देवकन्या ज्या आहेत, ज्या 64 योगिनी आहेत, त्या त्याची पूजा करतात. येरे दिवशी मागुती, आणि येरे दिवशी पुढच्या दिवशी पुन्हा हाती घेऊन आरती, पुन्हा त्या औदुंबर तळी सगळे आरती घेऊन देवकन्या ओवाळीती. त्या 64 योगिनी देवकन्या ज्या आहेत त्या ओवाळीतात. श्री गुरु ते नमुनी, त्यांना श्री गुरूंना नमस्कारुनी त्या ओवाळतात. पुन्हा गंगा प्रवाहंत, आणि पुन्हा त्या गंगा प्रवाहामध्ये श्री गुरु निघाले योगिनी सहित, आणि त्या 64 योगिनी सहित श्री गुरु त्यांच्या मागे गेलेले. जो का नर होता पाहता, आणि जो गंगानुज नावाचा जो काही नर म्हणजे मनुष्य तो पाहत होता, तोही गेला सवेची, आणि तोही मागे गपचूप असा त्यांच्याबरोबर गेला. नदी तीरी जाता श्री गुरु, विभाग झाले गंगेत वारू, 2 भाग झाले. आणि भीतरी दिसे अनुपम पुरू, म्हणजे त्या जलाशयामध्ये नदीच्या खोलवर पाहतं तर अनुपम असं नगर पूर्ण ते दिसून येतं. श्री रत्नखचित गोपुरेसी, आणि ते गोपुर आणि रत्नखचित असं सगळं मळवलेलं ते सगळं नगर ते दिसत आहे. अमरावती समान नगर, अमरावती सारखं नगर. अमरावती म्हणजे इंद्राची राजधानी, देवांचा राजा जो इंद्र आहे त्याची राजधानी, तसं ते नगर शोभायमान दिसतं. जैसे तेज दिनकर, आणि ते असं प्रकाशित झालेलं आहे की असं जसं तेज आहे त्या नगराचंच. जैसे तेज दिनकर, सूर्यासारखं. गुरु जाता समस्त पुर, घेऊन आले आरती. आणि महाराज तिथं गेल्यावर सगळे तिथले जे काही त्या नगरामधली लोक आहेत, या नदीमध्ये असलेल्या पाताळ लोक म्हणूया आपण त्या, तिथली सगळे आरत्या घेऊन आलेले. ओवाळून आरती नेले आपल्या मंदिराप्रती, आणि नंतर त्यांनी आपल्या मंदिराप्रती म्हणजे आपल्या नगरामध्ये आपल्या महालामध्ये नेलेलं आहे. सिंहासन रत्नखचिती, आणि सिंहासन रत्नखचितचं सिंहासन आहे, तिथे बैसो घातले त्यावेळी, आणि तिथे त्याच्यावर त्या सिंहासनावर बसायला महाराजांना सांगितलं, विनंती केली. पूजा करते विधीसी, आणि विधीपूर्वक त्यांची पूजा केली. उपचारे षोडशी, म्हणजे षोडशोपचारे पूजा केली. अनेक परी षड्रसेसी, आणि अनेक प्रकारची षड्रसयुक्त, म्हणजे तिखट आंबट कडू, तिखट आंबट कडू, तुरट आणि गोड, आणि आणि कुठलं राहिलं ती जी षड्रस आहेत म्हणजे 6 रस आहेत, त्या रसपूर्ण असं त्यांनी भोजन तयार केलेलं आहे. आरोगण केले त्यावेळी, म्हणजे आरोगण म्हणजे भोजन तयार केलं, जेवण तयार केलं. इथे आपल्या 50 ओव्या पूर्ण होत आहेत, आणि महाराज अशा गुप्त असलेल्या नगरीमध्ये प्रवेश करत आहे. आता ही कथा अगदी जेव्हा मी वाचायचो तेव्हा मला ती नेहमी काल्पनिक वाटायची की असं काही असू शकतं का. पण माझ्या वाचनामध्ये अघोर कल्प नावाचं एक छानसं पुस्तक आलं. पुस्तक कसलं, ग्रंथच म्हणा, खूप छान माहिती आहे. हे अघोर कल्प जो आहे तो अघोड नगारा बाजे या गुजराती ग्रंथाची मराठी आवृत्ती आहे. त्या लेखकानं त्या अघोरी साधना स्वतः केल्या. कुतूहल की हे खरं आहे का. काही
अघोरी लोकांच्या सानिध्यात वर्षानुवर्ष राहिले. त्यांनी त्या यात्रा केल्या अघोरी लोकांसोबत, त्या साधना शिकल्या, त्यांनी त्या अवगत केल्या आणि मग ते बरेच त्या अघोरी साधनेतले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी झालेल्या चर्चा आणि मग तेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की जसं काही अघोरी साधनेचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 7 ठिकाणं सांगितले. तर मला त्यातलं अबू पहाडच माहिती आहे. तर अबू पहाड ह्या जो आहे अबू पर्वत, त्याला माउंट अबू असं म्हणतो. माउंट हा तर इंग्लिश शब्द आहे, माउंट अबू आपण नंतर ब्रिटिशांनी हे केला. तर तो जो पहाड आहे किंवा ते जो पर्वत आहे तो सोन्याचा आहे असं वर्णन ग्रंथात मिळतं. पण आता तो तसं दिसतच नाही आहे किंवा नाहीच येतो. मग हे कसं काय? तर ते म्हणाले की आपल्या चर्मचक्षूंना ते तसं दिसत जरी असलं तरी मुळात दिसतं तसं नाही आहे ते. तर ती साधना जशी वाढेल त्यावेळेला त्याची गुप्त रूप आहेत ती प्रगट होतात आणि ते आपल्याला खरं स्वरूप कळतं. जसं जम्मू नदीचा उल्लेख आलेला आहे की जम्मू नदीमध्ये जर तुमची माती घातली, आपल्या आधीच्याच अध्यायामध्ये येऊन गेला, तर त्या मातीच्या कणाचं सोनं होतं, सोन्याचे कण तयार होतात. हे जे उल्लेख आहे तर ते मुळामध्ये खरे आहेत असं त्या लेखकाचं म्हणणं आहे आणि सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे अघोरी साधनेबद्दल जर कोणाला थोडंफार जाणून घ्यायचं असेल तर ते पुस्तक खूप सुंदर आहे. तर असा तो भाग आहे आणि यामध्ये मुळामध्ये आपण म्हणतो की ऋषीचं कुळ म्हणजे नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये. तसंच महाराजांचा आचार काय कसं आहे किंवा शोध तपास करण्याचा जो प्रकार आहे तर त्यावेळेला त्या ब्राह्मणाला त्रास होत आहे ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे. आणि आज आपण 50 ओव्यापर्यंत निरूपण केलेलं आहे. उद्या गुरुपौर्णिमा आहे. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाराजांचे आशीर्वाद तुम्हावर राहोत आणि महाराजांच्या कृपेनेच तुम्हाला गुरुचरित्र पठणाची ओढ लागो आणि गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो अशी मी महाराजांकडे प्रार्थना करतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न श्री स्वामी समर्थ महाराज की जय.